लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारकडून मोठे बदल करण्याची घोषणा करण्यात आली आहे। अर्जाबाबत काही तक्रारी आल्यास लाभार्थी महिलांच्या अर्जाची पडताळणी करण्यात येणार असल्याचं महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केलंय। यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। आम्ही लाडका बहिणींमुळे जिंकलो असं सरकारचं म्हणणं आहे। मग आता ज्यांचे पैसे तुम्ही परत घेणार आहात त्यांची मतही परत द्या। हा विषय जो आहे अत्यंत गंभीर आहे। यात फार मोठा घोटाळा झालेला, निवडणुका जिंकण्यासाठी झालेला हा प्रकार होता। भविष्यामध्ये ही योजना राहील की नाही मला शंका आहे। बंद होईल का नाही मला माहिती नाही, पण म्हणजे तो निर्णय सरकारचा असेल। पण फिस्कल डेफिसिट म्हणजे सरकारचा होणारा खर्च, आणि अनेक वेळा इलेक्शन चालू असतानाही लोक म्हणत होते की डीपीटीसीचे पैसे वळवले जात आहेत। हे काय आहे, खरं नक्की काय आहे? आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा मला वाटतं ह्या सगळ्यावर एक व्हाईट पेपर काढून महाराष्ट्राला ह्या सरकार ज्यांना एवढं मोठं मॅन्डेट मिळालंय, निवडणुकीसाठी सर्व खात्यांचे पैसे वरती करून मतांची भीक मागून बहिणीला बनवण्याचं पाप केलं। हा एका घराघरामध्ये 4-4 महिलांना पैसे दिलेत, मतं घेतलीत, काही पाहिलं नाही। ज्या वेळेस तुम्हाला मतं घेताना निकष नव्हती, आता काय निकष लावताय? निम्म्यापेक्षा अधिक लाभार्थी महिला यापासून वंचित राहणार आहेत, वगळल्या जाणार आहेत। याचाच अर्थ स्पष्ट आहे की मतासाठी केलेली ही बेदागी होती, बेमानी होती, हे आता स्पष्ट झालेलं आहे। जर ज्या लाडक्या बहिणीला तुम्ही पगार दिला त्यांना 5 वर्ष चालू ठेवा, कारण नाही म्हटलं तरी ही योजना प्युअरली निवडणुकीसाठी होती। लाडक्या बहिणीबद्दल कोणालाही आस्था नव्हती, कुठल्याही प्रकारचं तिचं भलं व्हावं अशाही प्रकारच्या काही भावना नव्हत्या। निवडणूक समोर आहे, एकनाथजी शिंदेने घोषणा केली आणि सरळ सरळ आता आपण तिजोरीतून पैसे दिले तर मग पक्षातल्या चिन्हावर मतं मारल्या जाईल, त्या सगळ्या भावना होत्या। काँग्रेस असो का भाजप असो, यांच्या भावना सरळ सरळ ह्याच होत्या, लाडक्या बहिणीचं भलं करण्याच्या काही भावना नव्हत्या। आता इलेक्शन झालं, बहुमत हे आता भाजपला मित्रपक्षाला मिळालेलं आहे। आता तुम्ही बघाल की हळूहळू टप्प्याटप्प्याने बऱ्यापैकी आमच्या लाडक्या बहिणींना ते योजनेपासून वंचित ठेवतील। आम्ही आता विरोधात आहोत। आम्ही आमच्या लाडक्या बहिणींसाठी तिथं भांडू, आणि जर उगाचच नावं कमी केली जात असतील तर मग आम्ही ते होऊन देणार नाही, याची दक्षता नक्कीच तिथं घेऊ। एवढंच मी आपल्याला सांगतो, पात्र लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही, बिलकुल राहणार नाही। हा पूर्णपणे त्या लाडक्या बहिणींना मी शब्द देऊ इच्छितो।